यानंतर पुढच्या बातम्यांकडे जाऊया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रिक्षा चालकांसाठी मी मराठी बोलतो मोहिमेला सुरुवात झाली आहे। मनसे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांच्या उपस्थितीत मोहीम राबवली जाते। मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे। गोरेगाव स्टेशन परिसरातील रिक्षांवर मी मराठी बोलतो मला मराठी समजते अशा पद्धतीने मनसेकडून पोस्टर चिकटवण्यात येत आहेत। मनसेकडून हा उपक्रम पूर्ण शहरात राबवला जाणार आहे। मनसे या माध्यमातून मराठी रिक्षा चालकांची मोट बांधण्यास सुरुवात करत असल्याची चर्चा आहे। त्यासोबतच जे उत्तर भारतीय मोहिमेला विरोध करणार त्यांना धडा शिकवू असा इशाराही देण्यात आला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना याच्या माध्यमातून आम्ही आमचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली आजपासून ज्या उपनगरातल्या रिक्षा आहेत तिकडे आज आम्ही कार्यक्रम हाती घेतलाय। मी मराठी बोलतो मला मराठी समजतं आणि माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता या उपक्रमाला आज आम्ही सुरुवात करतोय। मराठी प्रेमी महाराष्ट्र प्रेमी जनतेला आमचं आव्हान आहे की ज्या रिक्षांवर हा स्टिकर दिसेल त्या रिक्षांनीच आपण शक्यतो प्रवास करावा, कारण मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही असा जे माच करणारे लोक आहेत मला असं वाटतं त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे। त्यावर त्यांच्याबद्दल बोलू नका, आक्रमक भूमिका घेऊन घरातच बसायचे त्यांना, त्याच्या पुढे काय जात नाहीत ते, त्यामुळे त्यांच्या भूमिकेला आम्ही काही विचारत नाही। निदान समजली पाहिजे ना, हमको मराठी ने आता हिंदी में बात करू असं बोलणाऱ्यांसाठीच ही गोष्ट आहे। तुम्ही जर्मनीला जाता आणि तिथे जॉब करतात, आता खूप लोक जर्मनीला जर्मनी शिकल्याशिवाय त्यांना जॉब मिळत नाही तिथे। फ्रान्सला जातात, फ्रेंच शिकल्याशिवाय जॉब मिळत नाही तिथे। तामिळनाडूला जातात, तामिळ शिकावंच लागतं। गुजरातमध्ये गुजरातीच बोलतात। मग महाराष्ट्राने आणि मुंबईने काय पाप केलंय? आणि हा फक्त महाराष्ट्रात नाही, हा तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्रात आहे, हा सुरतला पण आहे, हा तामिळनाडूमध्ये पण आहे, हा कर्नाटकमध्ये पण आहे। तुम्ही जिथे काम करताय तिथली स्थानिक भाषा, तुम्ही जर टुरिझम इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा तुम्ही जर आता समजा पब्लिक सर्व्हिसमध्ये असाल, तुम्हाला तिथली भाषा आली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।